तुम्ही कधी कथा आणि पटकथा हा शब्द ऐकलाय का? बरं, हे दोन्ही वेगळे असतात का? ऐकायला तर जवळपास सारखेच वाटतात. फक्त कथाच्या पुढे पट लागल्याने एवढा काय बरं फरक पडतो? असंच तुम्हालाही वाटतंय का? मग हा रील तुमच्यासाठीच. नमस्कार, मी प्रियंका वशिलामध्ये आपलं स्वागत. आपण चित्रपटाची कथा आणि पटकथा म्हणजे काय हे जाणून घेऊया. कथा म्हणजे स्टोरी आणि पटकथा म्हणजे स्क्रीन प्ले. यामध्ये नेमका काय फरक आहे? तर चित्रपट कथा ही चित्रपटाची मूळ संकल्पना किंवा कथानक असते. यात पात्रे, त्यांची पार्श्वभूमी, घटनांचा क्रम आणि मुख्य संघर्ष दिला जातो. कथा लिहिताना संवाद आणि दृश्यांचं तपशीलवार वर्णन नसतं. साधारणतः ही 2 ते 3 पानी संक्षिप्त स्वरूपात मांडली जाते. चित्रपटाची कथा म्हणजे त्या चित्रपटात घडणाऱ्या घटनांची एक सुसंगत मालिका असते, ज्याला सुरुवात, मध्य आणि शेवट अशा 3 टप्प्यांमध्ये विभागलं जातं. कथा हा प्रत्येक चित्रपटाचा मूलभूत घटक असतो, तर कथेला पुढं नेऊन सविस्तर दृश्यांमध्ये रूपांतरित केली जाते, ती झाली पटकथा. प्रत्येक दृश्य कुठे घडतं, पात्र काय करतात, कसा संवाद साधतात याचा सविस्तर तपशील दिला जातो. यात संवाद म्हणजे डायलॉग्स, दृश्य वर्णन, सीन डिस्क्रिप्शन आणि कॅमेरा अँगल्स किंवा ॲक्शन डिटेल्स यांचा समावेश असतो. एकूणच कथा म्हणजे स्टोरी फक्त मूळ संकल्पना आणि घटनाक्रम, तर पटकथा म्हणजे स्क्रीन प्ले, त्या कथेचे दृश्य रूपात आणि संवादासह सखोल वर्णन जे आपल्याला चित्रपट रूपात पडद्यावर दिसणार आहे. चित्रपट निर्मितीमध्ये पटकथेचं महत्त्व जास्त असतं, कारण ती संपूर्ण चित्रपटाचा आराखडा ठरवते. तर चित्रपटाची कथा दमदार असेल तर तो चित्रपट लोकांच्या मनात दीर्घकाळ टिकून राहतो. मग मित्रांनो, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की आपण चित्रपटगृहात पडद्यावर पाहतो ते कथेचं की पटकथेचं स्वरूप असतं. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी वशिला पेजला फॉलो करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.